पडगे टीम शेक हँड करा, कारण खरोखर पडगे टीमच्याकडून जी अपेक्षा होती, खरं तर मच्छिंद्रने निराशा केली. प्रीतम पाटीलने जी फलंदाजी केली आणि टेंबोर्डे टीम तसे कौतुक करणं गरजेचं आहे. त्यांनी सुद्धा या धावा रोखत असताना त्यांनी जरूर या ठिकाणी प्लॅनिंग केली की प्रीतम पाटीलला स्ट्राईक देणं आपल्याला धोकादायक ठरू शकतं आणि तशाच प्रकारचं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि मॅन ऑफ द मॅच आपण देऊ या ठिकाणी, ज्यांनी चांगला खेळ केला. निवृत्ती 16 धावसंख्येचं योगदान जरूर दिलं, मात्र निवृत्तीच्या षटकामध्ये 24 धावा आलेल्या आहेत. मात्र शंकुनाथ आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद, फक्त 2 धावा दिल्या आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच शंकुनाथ. अवधेश भोईर साहेबांना विनंती असेल की आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच सुपूर्द करावी, ती मात्र शंकुनाथ यांना. जाऊया मॅचकडे, जिथे मॅच रंगेल वलवल विपक्ष आदही टीमला देऊया शुभेच्छा. पुन्हा एकदा आमचे जोडले जातील समालोचक मित्र प्रवीण अर्जुने सर ऑन मायक्रोफोन. मयूर आपण यायचं आहे, आता आम्ही अनाउन्समेंट करणार नाही, आपला सत्कार करायचा आहे. ये मयूर, सूरज आणि मयूर यायचा आहे, तिथे सत्कार करू का आम्ही. गरजेचं आहे. 40+ क्रिकेट म्हटलं ना तर केवळ आणि केवळ आनंद. चला, सामना जिंकणारा संघ, पराभूत होणारा संघ, दोनही खेळाडूंना विनंती आहे की भोजनाची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आयोजन समितीच्या वतीनं. तर विनंती, आपण भोजनाचा या ठिकाणी आस्वाद घ्यायचा आहे. दोनही टीम्स, विजेता संघ आणि पराभूत संघ, दोनही टीम्सना विनंती आहे की आपण जेवणाची व्यवस्था या ठिकाणी आयोजन समितीच्या वतीनं करण्यात आलेली आहे. खूप सुंदर, रुचकर, चविष्ट जेवण या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला आयोजन समितीच्या वतीनं पाहायला मिळत आहे. तर मॅन ऑफ द मॅच शंकुनाथ यांना इथे मात्र सन्मानित केलं जातं. मॅन ऑफ द मॅच पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं. तर विशालजी खानावकर आणि सनी खानावकर या दोनही मान्यवरांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. एकूणच जर पाहिलं तर या स्पर्धा साई मित्रमंडळ, गावदेवी मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मंडळ खेडूकपाडा यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2025 एक भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय, ज्याचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 20,000 रुपये आणि भव्य दिव्य आकर्षक चषक जे आम्हाला पुरस्कृत केले गेले. या स्पर्धेचे प्रणेते, प्रमुख आयोजक आणि आमचे कुशल मार्गदर्शक सन्माननीय प्रभुदासजी अर्जुन भोईर अर्थात प्रभू अण्णा, अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटना यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 10,000 रुपये आणि भव्य चषक जे आम्हाला पुरस्कृत केले गेले सन्माननीय श्री सुरेश शेट नारायण भोईर साहेब, माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय माननीय श्री प्रभाकर हरी उलवेकर साहेब, ज्येष्ठ समाजसेवक यांच्या माध्यमातून मालिकावीरासाठी दिली जाणारी स्पोर्ट्स. तर या ठिकाणी नक्कीच सनी खानावकर साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा आपण या मुख्य मंचावरती पाहतोय. पारितोषिकांचा आपण जरूर या ठिकाणी अनाउन्समेंट करणार आहोत, परंतु तत्पूर्वी सनी खानावकर साहेबांचा मात्र यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा आपण या मुख्य मंचावरती पाहतोय. यानंतर पुढील पारितोषिक मालिकावीर स्पोर्ट्स बायसिकल. साधारणतः जर आपण पाहिलं तर मार्केट प्राइस 8 ते 10,000 रुपये असणारी ही स्पोर्ट्स बायसिकल आणि भव्य चषक जे आम्हाला पुरस्कृत केले गेले माननीय श्री निलेशजी वामन भोईर साहेब युवा नेते यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज भव्य चषक माननीय
आतिशजी भोपी साहेब यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज भव्य चषक सन्माननीय शंकरजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक भव्य चषक सन्माननीय श्री गुरुनाथजी ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक सामन्यामध्ये दिला जाणारा सामनावीर चषक जो आम्हाला या ठिकाणी पुरस्कृत केला गेला आहे सन्माननीय देवीदासजी शनिवार भोईर साहेब यांच्या माध्यमातून षटकार किंग भव्य चषक सन्माननीय मिलिंदजी ठाकूर साहेब चौकार किंग भव्य चषक या ठिकाणी जर आपण पाहिलं तर माननीय श्री प्रवीणजी ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून आणि सर्वाधिक महत्त्वाचं सामन्यासाठी लागणारे जे चेंडू आहेत ते चेंडू आम्हाला पुरस्कृत केले गेलेत माननीय धनाजी बाळाराम भोईर साहेब आणि माननीय संतोषजी हरी भास्कर साहेब यांच्या माध्यमातून. तर ही संपूर्ण स्पर्धा तर मी मनोजी साहेबांना देखील विनंती करतो की आपणही मुख्य मंचावरती यायचं आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आणि ही संपूर्ण स्पर्धा PTC लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी आपल्या मोबाईल फोन स्मार्ट TV लॅपटॉप अगदी घर बसल्या आपण या स्पर्धांचा आनंद घेऊ शकता. आणि ही सुविधा ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी पुरस्कृत केले गेले सन्माननीय श्री रवींद्रजी भोईर साहेब कोलवडी प्रोप्रायटर मे हिमांशू एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून मात्र ही या स्पर्धांसाठी आम्हाला YouTube सौजन्य या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर बरेचसे आमचे दानशूर दाते आहेत की ज्यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धांना खूप मोलाचं आणि महत्त्वाचं सहकार्य लाभलंय. चला सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे. एकीकडे टीम आदई आणि त्यांच्या विपक्ष मात्र आपण पाहतोय टीम या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थातच वळवली विरुद्ध आदई या दोन ताकदवर संघादरम्यानची ही पुढील लढत पहिल्या फेरीतील ही चौथी लढत असणार आहे. यानंतर खारघर विरुद्ध कळंबोली हाही सामना आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. खरं तर कळंबोली 40+ म्हटलं तर कळंबोली संघाची नेहमीच आपल्याला त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये दादागिरी पाहायला मिळाली आहे. परंतु खारघर संघाविरुद्ध कळंबोली संघ कशा प्रकारचा खेळ मैदानावरती करणार आणि त्यानंतर मात्र रोडपाली विरुद्ध नावडे हे देखील दोन मोठे संघ म्हणजे आज निमंत्रित 12 संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग दिलाय आणि 12 संघ हे अव्वल दर्जाचे संघ आपल्याला पाहायला मिळतात. तर विजयजी भोईर साहेब आणि अक्षयजी पाटील साहेब याही मान्यवरांना विनंती असेल की या साहेब आपण आपली आसन व्यवस्था ही आमच्या मुख्य मंचावरती करण्यात आलेली आहे आणि आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर गोलंदाज या ठिकाणी सज्ज होत आहेत. संतोष लालू या नावानं मात्र संतोष या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती निकनेम लालू आहे. यावेळेला मात्र मोठा फटका क्लिअर केलाय मिड ऑनला आणि चेंडू मात्र सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. ऑन अ स्ट्राइक किशोर ऑन अ नॉन स्ट्राइक. तर ही सलामीची जोडी दोनही विस्फोटक फलंदाज ज्याची प्रचिती पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली. हलकासा ओव्हर पिच चेंडू होता आणि त्या चेंडूवरती मात्र जोरकस प्रहार पाहायला मिळाला. परंतु गोलंदाज संतोष या दरम्यान सन्माननीय संतोषजी गोंधळी साहेबांना देखील विनंती असेल की आपणही आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. ज्यांची उपस्थिती आपल्याला या ठिकाणी लाभते आहे संतोषजी गोंधळी साहेब यांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळेला आडव्या बॅटनं जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येत आहे. स्क्वेअर पंचांच्या दिशेनं चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत मात्र एकेरी स्वरूपाची धाव ही नक्कीच धावफलकावरती पाहायला मिळते. रवींद्र आणि किशोर ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये चौकारानं सुरुवात केली होती रवींद्रनं. त्यानंतर मात्र सिंगल पाहायला मिळाली. गोलंदाजाचं खूप चांगलं कमबॅक आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर आपल्यावरती कोणत्याही प्रकारचा मानसिक दडपण न घेता या गोलंदाजानं मात्र स्वाभाविक गोलंदाजी केली आहे. यावेळेला ट्रॅप रचला गेला, जाळं बिंडलं गेलं, क्षेत्ररक्षक देखील उपस्थित, मात्र चेंडू आवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स 4 धावांसाठी पंचांचा इशारा चौकार.
मात्र चौकार आलाय. पुन्हा एक वार एक चोरकस आणि आक्रमक प्रहार. यावेळेला आणखीनच सुंदर टायमिंग पाहायला मिळतोय. आडवा बॅटनं केलाय प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. तर या ठिकाणी आमचे ग्रामस्थ सन्माननीय बंगाले डॉक्टर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. तर त्यांचं देखील आपण मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूया. परंतु इथे संधी निर्माण केली आहे. स्वतः गोलंदाज येतोय. झेलच्या खाली कंप्लीट केला जातोय झेल आणि इथे मात्र पहिली सफलता मिळते आहे ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या वलवली संघाला. पहिली मोठी सफलता. पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला गेलाय. जो फलंदाज आक्रमक होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. तब्बल 2 चौकार 1 षटकार 15 धावा 5 चेंडूंचा त्यानं सामना केला. आणि रवींद्र मात्र बॅक टू द पॅव्हेलियन. आपण नेहमी म्हणतो ना क्रिकेटमध्ये अति घाई संकटात नाही. 1 षटकार 1 चौकार आला. स्वतःला आवरू शकले नाहीयेत. न्यू बॅटर अनिल काकडे इन ॲट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये. ग्रामीण 40+ क्रिकेटची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. एक स्पर्धा ग्रामीण क्रिकेटच्या उत्कर्षासाठी आपण सकाळी देखील पाहिलं. मीडिया बाईट ज्यावेळेला प्रभू अण्णांनी दिली त्यावेळेला त्यांनी सांगितलं की या स्पर्धा केवळ स्पर्धा नव्हेत तर ही स्पर्धा म्हणजे एक संकल्पना आहे. आणि या स्पर्धेमध्ये 12 निमंत्रित संघांना या ठिकाणी प्रवेश देण्यात आला. आणि हा प्रवेश कोणत्याही प्रकारची प्रवेशिका न घेता म्हणजे विनामूल्य या स्पर्धेमध्ये प्रवेश दिला गेला. धावा फलकावरती आल्यात. 1 गडी बाद 16 धावा. 15 धावा करणारा फलंदाज रवींद्र बाद झालेत. गोलंदाजी मार्कवरती आपण महेंद्र यांना पाहतोय. तर स्ट्रायकिंग एंडला सलामीचा फलंदाज किशोर. यावेळेला महेंद्र पाटील आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिला आणि सांघिक दुसरं षटक हातात आहेत. इथे मात्र चूक झाली आहे क्षेत्ररक्षकाकडून. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता. होती परंतु दैव बलवत्तर आहे फलंदाजांचं. 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत. आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीनं किशोर पोहोचतायत आपल्या वैयक्तिक 7. या दरम्यान सन्माननीय दिलीपजी भोईर साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. तर वेलकम सर. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. आणि मान्यवरांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. तर आमच्या अवधेश यांचे स्नेही मित्र रतन पडगे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. आणि त्यांना रिसीव्ह करण्यासाठी स्वतः अवधेश त्या ठिकाणी गेलेत आणि त्यांना मुख्य मंचाच्या दिशेने घेऊन येत आहेत. ही मैत्री आहे. हे मैत्रीचं नातं आहे. आणि एकूणच पाहिलं तर खेडूकपाडा म्हटलं ना तर या आयोजनामध्ये मान्यवरांची मांदियाळी ही नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण पंचकृषीमध्ये खेडूकपाडा चा जर आपण विचार केला तर प्रत्येक आयोजन हे दमदार आणि शानदार आपल्याला पाहायला मिळतं. मग ते सामाजिक आयोजन असो, सांस्कृतिक आयोजन असो, कला क्रीडा क्षेत्रातील आयोजन असो. यावेळेला डाऊन द ट्रॅक आलेत. क्षेत्ररक्षक येत आहेत. प्रयत्न चांगला राहिलाय. संतोष होते परंतु चेंडू त्यांच्या आवाक्या बाहेर. 6 धावांकरता. पंचांचा इशारा. षटकार. या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर आणखीन एक जोरकस प्रहार. इथे मात्र चेंडू थांबणार नाहीये. दुपारचं सत्र गोलंदाजांसाठी ठरतंय कर्दन काळ. इथे मिळते हव्याची साथ आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार.
षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धाव फलकावरती आल्या आहेत तब्बल 35 धावा. इट्स 35 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पहिल्या 2 षटकांमध्ये सुरुवात दमदार राहिली आहे. 17.5च्या सरासरीनं पहिल्या 2 षटकांमध्ये धावा. खरं तर रवींद्र यांचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीनं त्यांना प्लॅटफॉर्म रचला. अगदी हवाई फायर एअर स्ट्राईक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि रवींद्र बाद झाल्यानंतर संपूर्णपणे आक्रमणाची धुरा जी आहे ती किशोर यांनी आपल्या खांद्यांवरती घेतली आहे. आणि काय कमालीची फलंदाजी. मागील षटकामध्ये 19 धावा आल्या. नवीन गोलंदाज प्रदीप या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती. राजेश आहेत, माफ करा, राजेश मात्रे यावेळेला देखील जोरकस प्रहार. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो की खरबुजे को देख के खरबुजा रंग बदलता है. इथून आता अनिलची बॅट देखील मैदानाच्या आतमध्ये बोलायला लागली आहे. षटकार. सन्माननीय पाहुण्यांचं या मुख्य मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळते. सन्माननीय सुभाषजी गायकवाड साहेब आणि त्याचबरोबर दीपकजी गोंधळी साहेब या सन्माननीय पाहुण्यांचं मात्र या मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर सुभाषजी गायकवाड साहेब सातत्यानं आपल्या समाजासाठीच नव्हे तर संपूर्ण विभागासाठी जे नेहमीच कर्तव्यदक्ष असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. अगदी छोट्यातील छोटी किंवा मोठ्यातील मोठी गोष्ट असो, सुभाषजी गायकवाड साहेब नेहमीच अग्रेसर आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यांच्या समवेत गोंधळी साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस होता. आज दुपारच्या सत्रामध्ये आपला अमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी मान्यवरांची उपस्थिती या व्यासपीठावर पाहायला मिळते. या दरम्यान रविदादांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. रवींद्रजी भोईर साहेब कोलवडी खऱ्या अर्थानं मे हिमांशू एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धांसाठी आम्हाला यूट्यूब सौजन्य हे साहेबांच्या माध्यमातून मिळाले. यावेळेला पुन्हा एकदा फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवला गेला. इथे देखील कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाही आहे, त्याचा फायदा उचलला जातोय आणि चेंडू मात्र 2 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. जर पाहिलं तर मात्र दोनही फलंदाज आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतात. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज इथे मात्र अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जाणारा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. चेंडूनं केवळ अंतर गाठण्याऐवजी उंची गाठली आहे आणि फलंदाज किशोर तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पारितोषिक मात्र या दरम्यान सत्कार आदरणीय सुभाष शेठ गायकवाड साहेब यांचा मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय. दादा भोईर साहेब आणि त्यांच्या सभेत जर आपण पाहिलं तर आमचे आयोजक देखील या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या शुभहस्ते मात्र हा शुभ सन्मान या मुख्य मंचावरती मायेचे उबदार शाल, सुगंधाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन साहेबांचं यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय. धन्यवाद साहेब, आपण आलात दुपारच्या सत्रामध्ये, आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. यानंतर डॉक्टर साहेबांचं देखील आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती करणार आहोत. आमच्या गावातील एक आदर्श व्यक्तिमत्व, उच्च शिक्षित व्यक्तिमत्व डॉक्टर बंगाली साहेबांचा या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान आपण या मुख्य मंचावरती करतो आहोत. तर नाऊ बॅक टू क्रिकेट. धावफलकावरती धावफलकावरती आलेत.
50 धावा पहा, इथे सांघिक अर्धशतक पूर्ण होत आहे. 50 धावा धावफलकावरती आल्यात. प्रतिस्पर्धी संघावरती दबाव तंत्राचा वापर केलाय. मग ते रवींद्र असोत, किशोर असोत, अनिल असोत. अनिल अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत, ज्यांच्या बॅटमधून आपल्याला शेवटच्या दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या 2 चेंडूवरती 2 उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळाले. चला कळंबोली चे मान्यवर अर्थातच सन्माननीय सुजितजी म्हात्रे साहेब, स्वराज स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा, त्याचबरोबर गणेशजी खाणावकर साहेब, मनोजजी कडव साहेब, अर्थातच मनोजजी कडव साहेब यांचा या ठिकाणी शुभागमन झालंय. तर विनंती असेल त्याचबरोबर अरविंदजी कडव भाया, पद्माकरजी पाटील साहेब, या सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण या ठिकाणी मुख्य मंचाच्या दिशेने यावं. त्याचबरोबर संघनायक कळंबोली संघाचा आणि खारघर संघाचे संघनायक दोनही कॅप्टन्स आपण यायचं. टॉस या ठिकाणी केला जाईल. इथे मात्र संधी मिळाली हात खुले करण्याची आणि त्या संधीचं सोनं करत असताना प्रहार जोरकस प्रहार पाहायला मिळाला, परंतु क्षेत्ररक्षकाचे एफर्ट्स देखील महत्वाचे राहिले. सत्यवान मात्रे बाहुबली, खरं तर कमालीचं क्षेत्ररक्षण सत्यवानजी यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. हे डेडिकेशन आहे, हे समर्पण आहे, आपल्या संघासाठी दिलं गेलेलं हे सर्वाधिक महत्वाचं योगदान आहे. इथे डाऊन द ट्रॅक जाऊन चेंडू मारण्याचा मानस होता, चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. गोलंदाजाचं कमबॅक या षटकामध्ये पाहायला मिळणार का? गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय महेंद्र पाटील. आय थिंक महेंद्र वैयक्तिक स्पेलमधील दुसरं आणि सांघिक चौथं आणि पहिल्या सत्रातील अंतिम षटक हाताळत आहेत. महत्वाची जबाबदारी आहे आणि हेच कारण आहे की आदई संघ ज्यानं पहिल्या 2 षटकांमध्ये 17.5ची सरासरी गाठली, तो संघ मात्र शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी धावान करता पडझड करताना आपल्याला धडपड करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. महेंद्र ज्युनियर जर्सी नंबर 24. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. इथून मात्र क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. संघाची एकूण धाव संख्या धावफलकावरती 57. चांगला कमबॅक आहे. चौकारानंतर प्रतिउत्तर येणं अपेक्षित होतं आणि ते प्रतिउत्तर मात्र या ठिकाणी आलंय. शेवटचा चेंडू षटक समाप्त झालाय. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसरा चौथा चेंडू निर्धाव, 5व्या चेंडूवरती चौकार आणि 6वा चेंडू निर्धाव. चला खारघर डीजे थोडस आपण खारघर संघाचा संघनायक आणि कळंबोली, आय थिंक कळंबोलीचा संपूर्ण संघ इथे उपस्थित आहे, तर आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. तर खारघर संघाचे महेशजी संघनायक, महेशजी यांना विनंती असेल की आपण लगेच संपर्क करा. निमंत्रित संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग दिला गेलाय. 57 धावा झाल्या, 58 धावांचं लक्ष आहे. तर वलवली संघ मोठ्या धावांचा पाठलाग करण्यासाठी ओळखला जाणारा संघ आहे. मोठमोठी नावे आहेत याही संघामध्ये, परंतु दुपारच्या सत्रामध्ये धावांचा पाठलाग करणं, मागील सामना देखील आपण पाहिला, जर का पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्या असत्या तर मात्र सामन्याचा निकाल आपल्याला काहीसा वेगळा पाहायला मिळू शकला असता. तर चला खारघर संघाचा संघनायक आणि त्याचबरोबर विनंती असेल कळंबोली संघाचा संघनायक, खारघर संघाचा संघनायक अथवा प्रतिनिधी कोणी उपस्थित असेल तर त्यांनी संपर्क करा प्लीज. तर चला या ठिकाणी पुढील सामन्याचा टॉस केला जाईल आणि हा टॉस करण्यासाठी मी विनंती करेन इथे कळंबोली संघाचे संघनायक उपलब्ध आहेत. येस, आमचे संतोष सर देखील दुपारच्या भोजनानंतर पुन्हा एकदा आमच्या समोर जुडले गेलेत.
यशवंतजी पाटील साहेब खारघर. हॅलो. तर यायचं आहे टॉससाठी कलंबोली विपक्ष टीम खारघर. यशवंत पाटील आलेले आहेत आणि कलंबोली संघाचा सुद्धा कर्णधार आलेला आहे. दादाभर यायचं आहे टॉस करण्यासाठी. पाहुणे सुद्धा उपस्थित आहेत. टॉस केलं जाईल खारघर विपक्ष कलंबोली या पोर्टिब्रस संघामध्ये. डॉक्टर मंगाली त्यांच्या वतीने इथे यासाठी टॉस केला जातोय यावेळेस कलंबोली विपक्ष खारघर. टॉस कोण मागते? इट इज अ कॉल आणि टेल. तुमचा निर्णय काय असेल एवढंच सांगा फक्त. 1-2 मिनिटं. जरूर आपण या ठिकाणी विनंती करूया पाहुण्यांना सुद्धा आपण स्थानापन्न व्हावं. जसे मॅचला सुरुवात होईल तिथे मात्र प्रवीण अर्जुन सर जोडले जातील. चला आमचे दोनही मॅच ऑफिशियल्स. तर नक्कीच या ठिकाणी आय थिंक दोनही महेंद्र आहेत. एकीकडे महेंद्र पाटील आहेत, एकीकडे सिनियर महेंद्र आणि ज्युनियर महेंद्र. आपण ज्युनियर सिनियर करूयात. येस. तर महेंद्र पाटील ऑन स्ट्राईक आहेत. महेंद्र मारुती पाटील. येस, ही सलामीची जोडी थोडीशी घातक असणार आहे. आणि गोलंदाज निलेश एक वेगवान आणि तेज तर्रास गोलंदाज. आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. कव्हर रिजन मध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल करतोय. सिंगल या ठिकाणी धावफलकावरती नक्कीच अंकित केली जाईल. श्री गणेशा या ठिकाणी धावसंख्येचा जरूर होतोय. पहिली धाव जितक्या लवकर धावफलकावरती अंकित. पहा या ठिकाणी आयोजन समितीच्या वतीनं पुनश्च एक वार सर्व आमच्या खेळाडूंना, सर्व प्रेक्षक या ठिकाणी विनंती आहे की भोजन काउंटर अजूनही सुरू आहेत. अतिशय सुंदर रुचकर चविष्ट भोजनाची व्यवस्था आयोजन समितीच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर त्याचा आपण यथोचित आस्वाद घ्यायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये मात्र आपण पाहतोय तर फलंदाज आस्वाद घेत आहेत गोलंदाजीचा. चेंडू वन बाउंड सीमारेषेच्या पलीकडे चौकार. होती सिनियर महेंद्र यांच्या बॅटमधून. त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती घातक फलंदाजी मैदानावर पाहायला मिळाली. याही वेळेला वेट अँड वॉचचं क्रिकेट. शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला आणि त्यानंतर मात्र फटका एक्झिक्यूट केला. येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. बॅक चौकार आले आहेत. प्रेक्षकांचा निकाल मनोरंजन पाहायला मिळते. आणि याही वेळेला इथे मात्र मिड ऑफला क्लिअर केलं होतं. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक उभे होते. बरंच अंतर त्याने कव्हर केलं आणि त्यानंतर मात्र हा चेंडू अडवला गेला. सिंगल धावफलकावरती अंकित केली जाईल. एकेरीनं संघ जाऊन पोहोचला. दुहेरी अंकामध्ये धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 10 धावा. 57 धावा पहिल्या सत्रामध्ये आल्या होत्या. 58 धावांचं लक्ष होतं. शेवटचा चेंडू निर्धाव आला होता त्यामुळे धावसंख्या सेट
57 झाली. यावेळेला मात्र इनफिल्ड क्लिअर केलंय. पॉवर प्ले मध्ये कशा पद्धतीनं फलंदाजी केली जाते याचं उदाहरण दर्शवणारा हा फटका, इनफिल्ड क्लिअर, इनसाइड आउटचा फटका, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर सुरुवात दमदार, आणि ही दमदार सुरुवात मात्र मैदानाच्या आतमध्ये संघाला कुठेतरी सुखाचा धक्का देते. सुरुवातीलाच मी म्हटलं होतं की वलवली संघ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजी भक्कम आहे. यावेळेला मात्र ओव्हर द कव्हर पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. कोणत्याही प्रकारच्या आयोजनामध्ये ज्यांचा सर्वाधिक मोलाचा आणि महत्वाचा वाटा असतो आणि क्रिकेटवरती विशेष त्यांचं प्रेम आहे. अगदी सकाळच्या मीडिया बाईटमध्ये देखील त्यांनी सांगितलं की क्रिकेट खेळाडूंसाठी आणि क्रिकेट या खेळासाठी आम्हाला काहीतरी वेगळं करण्याची संकल्पना आमची आहे आणि त्याकरता आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत. अण्णांचं आयोजन म्हटलं ना तर त्या आयोजनाची आपण सातत्यानं चर्चा करतो. सर्वोत्कृष्ट आयोजनाचं पारितोषिक देखील अण्णांच्या आयोजनाला मिळालेलं आहे आणि त्यानंतर जर पाहिलं तर सातत्यानं प्रत्येक वर्षी क्रिकेट हंगामामध्ये एकतरी अशी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आयोजित केली जाते की ज्या आयोजनाची संपूर्ण पंचकृषीमध्ये मात्र सातत्यानं चर्चा होत राहते. षटक समाप्त होते. खूप चांगलं कमबॅक या ठिकाणी दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळालं. गोलंदाज दीपक शेळकेचं धावा खर्च केल्या फक्त 7 आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धाव फलकावरती पाहतोय 21. ना खऱ्या अर्थानं मी म्हणेन की अगदी ही स्पर्धा म्हटलं इथे बॅटीचा लीड गेज आहे का? होय. पंचांचा बोट आकाशाकडे परतावा लागेल फलंदाजाला. विकेट नंबर 2. दुसरा फलंदाज एक वेगवान आणि तेज तर्रार चेंडू, त्याला प्रत्युत्तर मात्र नव्हतं. फलंदाज बाद. रवींद्रजी भोईर साहेब कोलवडी, प्रोप्रायटर मे हिमांशू एंटरप्राइजेस, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी यूट्यूबला सौजन्य आम्हाला प्राप्त झालं आहे. PTC लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा घरबसल्या या स्पर्धांचा मात्र आनंद देखील घेऊ शकता. परंतु मैदानावरती अलोट गर्दी प्रेक्षकांची आपल्याला पाहायला मिळते आणि या मैदानावरती जो खेळाडू आलाय, जो संघ आलाय, जो प्रेक्षक आलाय, जे मान्यवर आलेत, या सर्वांसाठी मात्र दुपारच्या भोजनाची व्यवस्था ही आमच्या आयोजन समितीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. आणि भोजन व्यवस्था सन्माननीय मोहनजी वास्कर साहेब, आदरणीय गजाननजी ठाकूर साहेब आणि त्याचबरोबर आदरणीय भरतजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी नक्कीच मिळालेली आहे. तर त्यांचं देखील आपण मनपूर्वक आणि हार्दिक आभार व्यक्त करूयात. दरम्यान सुभाषजी गायकवाड साहेब या ठिकाणी पुन्हा एकदा आमच्या मुख्य मंचावरती या ठिकाणी जोडले गेलेत. सातत्यानं समाजासाठी लढणारं हे व्यक्तिमत्व आहे. अगदी वेळेला चळवळीच्या माध्यमातून, वेळेला जर आपण पाहिलं तर धडक मोर्चाच्या माध्यमातून सातत्यानं जर आपण पाहिलं ना तर समाजासाठी आणि संपूर्ण जर पाहिलं तर आपल्या विभागाचा कशा पद्धतीनं एक विकास होईल यासाठी नेहमी धडपड करणारं असं हे व्यक्तिमत्व आपण या मुख्य मंचावरती पाहतोय. यावेळेला 1 बाउन्स चेंडू गॅदर केला गेलाय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. दुपारच्या सत्रामध्ये खरं तर धावांकरताचा हा संघर्ष आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि ही संघर्षमय लढत मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहा, हवेच्या विपरीत इथे फलंदाजी करण्याचा चॅलेंज आणि ते चॅलेंज मात्र
बाहुबली अर्थातच सत्यवान म्हात्रे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये स्वीकारताना पाहायला मिळत आहेत. नेहमीच संघासाठी डेडिकेशन खूप महत्त्वाचं राहिलं आहे. संघ ज्या ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये परफॉर्म करतो ना त्या त्यावेळेला सत्यवान म्हात्रे यांचं योगदान देखील संघासाठी सर्वाधिक महत्त्वाचं असतं. याच सामन्याच्या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं की त्यांनी चेंडू अडवण्यासाठी अक्षरशः जीवाचं रान देखील केलं आणि तो चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवला गेला. या दरम्यान सन्माननीय चेतनजी उलवेकर साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतं. तर त्यांना देखील विनंती असेल की या आपली आसन व्यवस्था ही आमच्या मुख्य मंचावरती करण्यात आलेली आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक येत आहेत. एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळतोय. आउटफील्ड अतिशय फास्ट आणि त्याचा फायदा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौका. फलकावरती आलेत. इट्स 32 रन्स ऑन द स्कोर कार्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यात 32 धावा धावफलकावरती. यावेळेला मात्र पंचांकडे अपील आणि हे अपील मात्र उचलून धरलं. इट्स अ वाईड बॉल. अवांतर चेंडूचा इशारा येतोय. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. कृपया खेळाडूंनी थोड्यासा सहकार्याची भावना दर्शवायची. वाईडला रिव्ह्यू नाहीये प्लीज. फक्त बीमरसाठी एक रिव्ह्यू आपल्या टीमला दिला जाईल. ऑनफिल्ड अंपायरचा जो निर्णय असेल तो आपल्याला बंधनकारक असेल. या दरम्यान सन्माननीय रमेशजी उलवेकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. तर मान्यवरांना विनंती असेल की या आपण मुख्य मंचावरती आपली आसन व्यवस्था ही आमच्या मुख्य मंचावरती करण्यात आलेली आहे. यावेळेला कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय. सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केली जाईल. षटक समाप्त होत आहे. तिसरा 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आल्या 34. विजयासाठी लक्ष्य गाठायचं आहे 58 धावांचं. 57 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारले गेल्या होत्या. म्हणजे शेवटचे 6 चेंडू आणि 24 धावांची गरज. बागमन आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान आपण या मुख्य मंचावरती करणार आहोत. आदरणीय संदीपजी पाटील साहेब यांचा आपण शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करूयात. क्रिकेट या खेळासाठी नेहमीच अमूल्य योगदान संदीपजी पाटील साहेबांचं राहिलं आहे आणि त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा आपण या मुख्य मंचावरती पाहत आहोत. अतिथी देवो भव ही आपली परंपरा आणि आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान हे आपलं आद्य कर्तव्य आहे. तर शेवटचे 6 चेंडू शिल्लक 24 धावांची गरज. अगदी मागील ज्या पद्धतीचा सामना झाला होता ना अगदी त्याच प्रकारचा सामना. मागील षटकामध्ये मागील सामन्यामध्ये आय थिंक 6 चेंडू 22 धावांची गरज होती. या सामन्यामध्ये 6 चेंडू 24 धावांची गरज. तर नाणेफेकीचा कौल झालाय पुढील सामन्याचा. हा सामना संपल्यानंतर लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक 24 धावांची गरज. पहिल्या 3 चेंडूमध्ये कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. परंतु इथे गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. शेवटचं षटक स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक रवींद्र यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. मी म्हणेन चेंडू नाही तर या सामन्याचं भवितव्य सोपवलं गेलंय. तर या ठिकाणी पहा ब्लूटूथ स्पीकर्स या ठिकाणी ठेवले होते मुख्य मंचावरती. ते इथून गहाळ झालेले आहेत. जर कोणी नजर चुकीनं कोणी नजर चुकीने जर घेतलं असेल तर त्यांना विनंती आहे की आपण पुन्हा आणून द्या. थँक्स अ लॉट. थँक्यू व्हेरी मच. तर फलंदाज इथे मात्र झेलबादच्या स्वरूपामध्ये बाद झालेत. विकेट आली आहे. पहिला चेंडू निर्धाव. त्याचा दबाव झेलू शकले नाहीयेत. आता 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 धावांची गरज. या दरम्यान सन्माननीय विक्रमजी पाटील साहेब वलवली याही मान्यवरांना विनंती असेल की आपणही मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. विक्रमजी पाटील साहेब वलवली.
तर न्यू बॅटर 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 धावांची गरज. 58 धावांचं लक्ष 34 ही धावसंख्या धावफलकावर इथे मात्र आल्या जोरकस प्रहार क्षेत्ररक्षक येत आहेत झेलच्या खाली. चूक होत नाहीये. कंप्लीट केला जातोय झेल आणि फलंदाज होत आहेत बॅक टू द पॅव्हेलियन. फटका येणं गरजेचं आहे. परंतु गोलंदाजानं ज्या प्रकारचा मारा केलाय ना, पहिल्या 3 चेंडूवरती एकही धाव नाहीये आणि 2 फलंदाज त्यांना आपल्या खात्यामध्ये जमा केलेत. या स्पर्धेमध्ये पूर्णपणे आपला ताबा मिळवलाय. या सामन्यावरती आपली पकड मजबूत केली आहे. परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये नथिंग इज इम्पॉसिबल. तर या ठिकाणी आपण पाहिलं तर विक्रमजी पाटील साहेब वलवली यांचा या ठिकाणी शुभागमन होतं आणि संदीपजी आपली वाट पाहत आहेत या मुख्य मंचावरती. तर या आपण आपल्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. इथे मात्र आणखीन एक संधी होती गोलंदाज रवींद्र यांना फलंदाज बाद करण्याची, मात्र झेल सुटलाय. परंतु सामन्यामध्ये मजबूत स्थितीमध्ये आता आपल्याला अदई संघ हा नक्कीच पाहायला मिळतोय. कारण सामन्यामध्ये केवळ औपचारिकता बाकी, शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि 23 धावांची गरज. एखादा चमत्कार हा वलवली संघाला या सामन्यामध्ये जरूर विजयाच्या समीप घेऊन जाऊ शकतो, किंबहुना विजयश्री आणून देऊ शकतो. इट्स अ वाईड बॉल. पायी दहशत आहे. इट्स अ नो बॉल. येस, इट्स अ नो बॉल. पिचिंग आउटसाइड द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. इट्स अ नो बॉल. फ्री हिटचा चेंडू असेल सर. येस, या ठिकाणी फ्री हिटचा चेंडू आहे, त्यामुळे खुला लायसन आहे. बाहुबली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सत्यवान. ओहो, स्विंग अँड अ मिस. फटका जोरकस खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे आणि आता मात्र केवळ औपचारिकता या सामन्यामध्ये. या दरम्यान सन्माननीय चेतनजी उलवेकर यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. तर या मुख्य मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. यावेळेला आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न. पाहूया क्षेत्ररक्षक येत आहेत का. पंतांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहणार आहोत. कोणत्याही प्रकारची धाव या ठिकाणी नाहीये. अंतिम चेंडू देखील फेकला गेलाय निर्धाव आणि याचबरोबर अदई संघानं मात्र हा सामना जिंकलाय. विजेत्या संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन.